कोरल ड्रॉ मध्ये ड्रॉ केलेल्या कोणत्याही ऑब्जेक्टला आउटलाईन ही असतेच. अद्याप आपण रेक्टँगल हा एकच ऑब्जेक्ट ड्रॉ करायला शिकलो आहोत. त्यामुळे आउटलाईनसाठी सध्या रेक्टँगल हेच उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. डॉक्युमेंटमध्ये एक रेक्टँगल ड्रॉ करा. हा रेक्टँगल सिलेक्टेड असतानाच प्रॉपर्टी बार मध्ये पहा. तिथं आउटलाईन विड्थ या नावाचं टूल आहे. त्याचा वापर कसा आणि कशासाठी करायचा ते पाहू. डॉक्युमेंटमध्ये असलेला रेक्टँगल सिलेक्टेड आहेच. या रेक्टँगलची आउटलाईन अगदी पातळ रेषेची आहे. ती आपण जाड करू, थिक करू. आउटलाईन विड्थ या टूलमध्ये पहा. तिथं 0.5 पॉइंट अशी व्हॅल्यू आहे. म्हणजेच या रेक्टँगलची आउटलाईन अर्धा पॉइंट इतकी जाड आहे. आउटलाईन विड्थ या टूलमध्ये असलेल्या या डाऊन ॲरो बटनवर क्लिक करा. एक ड्रॉपडाऊन लिस्ट ओपन झाली आहे. त्यात हेअरलाईन पासून ते 36 पॉइंट पर्यंतचे आउटलाईन विड्थचे प्रिसेट आहेत. यातील कोणताही प्रिसेट आउटलाईन विड्थसाठी निवडता येतो. सध्या या लिस्टमधील 8 पॉइंट हा प्रिसेट सिलेक्ट करा. रेक्टँगलची आउटलाईन विड्थ आता 8 पॉइंट झालेली आहे. ऑब्जेक्टला असलेली आउटलाईन काढून टाकायची असेल तर नो फिल या स्वॅचवर राईट क्लिक करा अथवा आउटलाईन विड्थ या टूलमधून नन हे ऑप्शन सिलेक्ट करा. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये कलर फिलही नाही आणि त्याला आउटलाईन सुद्धा नसेल तर अशा ऑब्जेक्टला काही अर्थ राहत नाही. त्यामुळं ऑब्जेक्टमध्ये कलर फिल तरी असावा किंवा आउटलाईन तरी असावी. रेक्टँगलच्या आउटलाईनला हा जो ब्लॅक कलर आहे तो आपण आता बदलू. आउटलाईनला कलर देण्यासाठी कलर पॅलेटमधील हव्या असलेल्या स्वॅचवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केलेल्या स्वॅचचा कलर रेक्टँगलच्या आउटलाईनला आलेला आहे. टूल बॉक्समध्ये आउटलाईन पेन या नावाचं टूल आहे. या टूलमधूनही ऑब्जेक्टची आउटलाईन एडिट करता येते. ऑब्जेक्टची आउटलाईन नियंत्रित करण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. आउटलाईन पेन या टूलमधील आउटलाईन पेन याच नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा अथवा कीबोर्डवरील F12 ही की हिट करा. आउटलाईन पेन या नावाचा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. त्यात ऑब्जेक्टच्या आउटलाईनसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. ऑब्जेक्टची आउटलाईन विड्थ या टूलमधून सेट करता येते. आउटलाईनचा कलर या टूलमधून सेट करता येतो. सध्या आउटलाईन ही सॉलिड या टाईपची आहे. आउटलाईनची ही स्टाईल बदलण्यासाठी लाईन स्टाईल या टूलवर क्लिक करा. त्यातील प्रिसेटपैकी हवा असलेला लाईन टाईप सिलेक्ट करा. आउटलाईनच्या कॉर्नरला राऊंडनेस अथवा बेव्हेल इफेक्ट देण्यासाठी या टूलचा वापर केला जातो. ऑब्जेक्टला असलेली आउटलाईन ही नेहमी ऑब्जेक्टच्या वर असते. आउटलाईन विड्थ जास्त असेल तर आउटलाईन ऑब्जेक्टवर ओव्हरलॅप होते आणि ऑब्जेक्टचा आकार लहान दिसायला लागतो. हे टाळण्यासाठी बिहाइंड फिल या ऑप्शनचा वापर केला जातो. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यास ऑब्जेक्टची आउटलाईन ऑब्जेक्टच्या मागे जाते. स्केल विथ इमेज हे एक महत्त्वाचं ऑप्शन आहे. एखाद्या ऑब्जेक्टला स्केल करून लहान केलं तरी सुद्धा त्याच्या आउटलाईनची विड्थ मात्र कायम असते आणि त्यामुळं बऱ्याच वेळा गोंधळ होतो. एखादा ऑब्जेक्ट स्केल करून लहान करताना त्याच्या आउटलाईनची विड्थ त्या प्रमाणात कमी करण्यासाठी हे ऑप्शन सिलेक्ट करा. या ऑप्शनची परिणामकारकता पाहण्यासाठी आपण हे उदाहरण पाहू. रेक्टँगलला 12 पॉइंटची आउटलाईन द्या.
स्केल विथ इमेज हे ऑप्शन सिलेक्टेड नसल्याची खात्री करा. ऑब्जेक्टच्या कोणत्याही कॉर्नरला कर्सर नेऊन खालच्या दिशेला ड्रॅग करा. हा ऑब्जेक्ट स्केल करून लहान केला गेला आहे, मात्र त्याची आउटलाईन ही 12 पॉइंटचीच आहे. स्टँडर्ड टूलबारमधील अंडू टूलनं झालेला बदल काढून टाका. आता स्केल विथ इमेज हे ऑप्शन सिलेक्ट करा. डायलॉग बॉक्समधील ओके बटनवर क्लिक करा. आता परत एकदा ऑब्जेक्ट स्केल करा. आता मात्र ऑब्जेक्टची आउटलाईन ऑब्जेक्ट स्केलच्या प्रमाणात कमी झाली आहे. ऑब्जेक्ट स्केल करून परत मोठा करा. आउटलाईनची विड्थ ऑब्जेक्टच्या आकाराप्रमाणे वाढली आहे. कोरल ड्रॉमध्ये ड्रॉ केलेल्या कोणत्याही ऑब्जेक्टची आउटलाईन ही त्या ऑब्जेक्टचाच अविभाज्य भाग असते. ऑब्जेक्ट आणि आउटलाईन एकमेकांपासून विलग करण्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. मेनूबारमधील अरेंज मेनूमधील कन्व्हर्ट आउटलाईन टू ऑब्जेक्ट हे ऑप्शन सिलेक्ट करा. आता ऑब्जेक्ट आणि त्याची आउटलाईन हे स्वतंत्र ऑब्जेक्ट्स झालेले आहेत. पण आता मात्र आउटलाईनची विड्थ, राऊंडनेस, लाईन टाईप यात कसलाही बदल करता येणार नाही. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये असलेला कलर फील, त्याची आउटलाईन विड्थ, आउटलाईनचा टाईप या सर्व प्रॉपर्टीज दुसऱ्या कोणत्याही क्लोज ऑब्जेक्टला कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम या टूलनं देता येतात. स्वयंलर्न डीव्हीडीमधील रेफरन्स फोल्डरमधील कॉपी प्रॉपर्टीज ही फाईल ओपन करा. या डॉक्युमेंटमध्ये एक इलिप्स, रेक्टँगल, स्टार, पॉलिगॉन असे ऑब्जेक्ट्स आहेत. इलिप्समध्ये असलेला कलर फील, आउटलाईन या प्रॉपर्टीज आपल्याला बाकीच्या ऑब्जेक्ट्सना द्यायच्या आहेत. प्रथम डॉक्युमेंटमधील रेक्टँगल, स्टार, पॉलिगॉन हे ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. एडिट मेनू ओपन करा. त्यात असलेले कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम हे टूल सिलेक्ट करा. कॉपी प्रॉपर्टीज या नावाचा डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे. त्यातील आउटलाईन पेन, आउटलाईन कलर आणि फील हे तिन्ही ऑप्शन्स सिलेक्ट करा. डायलॉग बॉक्समधील ओके बटनवर क्लिक करा. कर्सरला प्रॉपर्टीज पिकर हे टूल अटॅच झालेले आहे. या टूलने कलर फील असलेल्या इलिप्सवर क्लिक करा. इलिप्समध्ये असलेला कलर फील, आउटलाईन विड्थ आणि आउटलाईन कलर या सर्व प्रॉपर्टीज बाकीच्या ऑब्जेक्ट्सना एका क्लिकमध्ये दिल्या गेल्या आहेत.